नमस्कार मित्रांनो, मी जी राजेश. रिलायबल टेक्निकलच्या या YouTube मंचावरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण या आठवड्यामध्ये मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचं कारण असं आहे, की आपले जे सबस्क्रायबर्स आहेत, ते मराठी भाषिक असून बऱ्याच सबस्क्रायबर्सनी मला मेलवरती किंवा WhatsAppद्वारे रिक्वेस्ट केली होती, की "सर तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत चला." आणि म्हणून मी पुन्हा एकदा व्हिडिओ मराठीमध्ये बनवायला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आज रिपब्लिक डे आहे, ज्याला आपण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणतो. या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर या आठवड्यामध्ये मार्केट कसं असेल? येणारा आठवडा मार्केटसाठी कसा असेल? तर अत्यंत व्होलटाईल असा हा आठवडा आहे. कारण या आठवड्यामध्ये बजेट आहे. अर्थातच बजेट हे नॉमिनल होणार आहे. परंतु मार्केटला काहीतरी कारणं हवे असतात आणि ती कारणं जर मार्केटला मिळाली, तर मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ ही होत असते. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. व्हिडिओ बनवण्यापूर्वी एक डिस्क्लेमर, वी आर नॉट सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर म्हणजेच आपण सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही आहोत. हा व्हिडिओ जो असतो तो इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पज करता बनवला जातो. तुम्हाला कल्पना आहेच की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट जे आहे ते मार्केटवरती अवलंबून असतं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा ट्रेडिंग करण्यापूर्वी तुमचे जे काही सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर असतील, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा. आता सर्वप्रथम आपण या निफ्टीचा चार्ट बघूया. हा निफ्टीचा डेली चार्ट ओपन केलेला आहे. गेल्या 4-5 आठवड्यापासून आपण या 2 लाईन या ठिकाणी टाकून ठेवलेल्या आहेत. येलो कलरच्या. एक आहे 21,074 ची, दुसरी आहे 20,045 ची. तर निफ्टीला हे स्ट्राँग सपोर्टचं काम करतायत. निफ्टीचा डेली चार्ट जर बघितला, तर सध्या तरी ट्रेंड आपल्याला मार्केटचा डाउन दिसतोय. वीकली चार्ट जर बघितला, तर क्लिअरली डाउन ट्रेंड दिसतोय. म्हणजे मार्केट पण एक निश्चित आहे आता, की मागच्या आठवड्याचा जो लो लागलाय 21,137 चा, हा जर ब्रेक झाला, त्याच्या खाली जर मार्केट क्लोज झालं, तर आपल्याला खालच्या लेव्हल्स मिळणार आहेत. जोपर्यंत ही लेव्हल सेव्ह होते, तोपर्यंत आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाहीये. इथून परत मार्केट बाउन्स बॅक होऊ शकतं आणि बजेट करता परत एकदा मे बी थोडासा चान्स मिळेल, की मार्केट वरती जाऊ शकेल. तसेच हा बँक निफ्टीचा डेली चार्ट आहे. बँक निफ्टीच्या डेली चार्टवरती येलो लाईन्स आपण टाकलेल्या होत्या. मागच्या आठवड्यामध्ये ही लाईन ब्रेक झाली. त्यानंतर बघा तुम्ही इथपर्यंत आलंय. आता हा एक स्ट्राँग सपोर्ट आहे मार्केटला 44,250. हा जोपर्यंत होल्ड करतोय तोपर्यंत बँक निफ्टी वरती जाण्याची चान्सेस आहेत. आणि कालच मला वाटतं मार्केट संपल्यानंतर एक न्यूज आलेली आहे, की एल-आय-सीला आर-बी-आयने परमिशन दिलेली आहे. म्हणजे एच-डी-एफ-सी बँकेमध्ये स्टेक घेण्याकरता किंवा त्यांचा स्टेक पूर्वीचा जो काही होता, ते पर्सेंटेज थोडंसं वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एच-डी-एफ-सी बँकेत जर बायिंग आलं, तर निफ्टी, बँक निफ्टी हे दोन्हीही इंडेक्स जे आहेत, ते वरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर बँक निफ्टीचा डेली चार्ट सुद्धा आपल्याला डाउन ट्रेंड दाखवतोय. त्यानंतर वीकली चार्ट जो आहे, वीकली चार्ट सुद्धा तो स्ट्राँग डाउन ट्रेंड दाखवतोय. ओके. परंतु न्यूजचा हा इफेक्ट हा थोडाफार होऊ शकतो. त्यामुळे बाउन्स बॅक कदाचित आपल्याला सोमवारच्या दिवशी मार्केटमध्ये बघायला मिळेल. तर आता आपण बघूया आपल्या ज्या GANच्या पद्धतीने आपण जे काही मेथड वापरतोय इथे WD GANची जी काही मेथड वापरतोय. तर त्याच्यामध्ये ट्रेंड चेन डेट ज्याला म्हणतात किंवा ट्रेंड रिव्हर्सल डेट ज्याला म्हणतात. तर 29 जानेवारी सोमवार हा एक डेट मिळते आणि 30 जानेवारी मंगळवार. ह्या दोन्ही डेट कन्सिक्युटिव्ह आहेत म्हणजे लागोपाठ आहेत. आता बघा निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 21,352.60 आहे. निफ्टीला विरोध म्हणजेच रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये कुठे-कुठे, कुठल्या पॉइंटला येऊ शकतात. तर ते रेजिस्टन्स जे आहेत ते याप्रमाणे आहेत. 21,425 पासून 21,650 पर्यंत. सपोर्ट म्हणजे खरेदीला पाठिंबा ज्याला आपण म्हणतो, तो खरेदीला पाठिंबा कुठे-कुठे मिळू शकतो? तर 21,352 नंतर 21,280 ही लेव्हल जी आहे ती खूप स्ट्राँग सपोर्टचं काम करते. त्यानंतर 21,207 पासून 20,980 पर्यंत आहे. ह्या सपोर्ट लेव्हल आहेत. बँक निफ्टीचं जर आपण म्हणाल, तर बँक निफ्टीचं क्लोजिंग आहे 44,866. बँक निफ्टीला जे रेजिस्टन्स आहेत 44,950 पासून 46,225 पर्यंत. तर सपोर्ट जे बँक निफ्टीला आहेत 44,730 पासून 43,470 पर्यंत हे सपोर्ट आहेत. मित्रांनो, गेले जवळ-जवळ 2 ते 3 वर्ष मी या ज्या लेव्हल्स असतात, GANच्या ट्रेडिंग लेव्हल्स काढण्याची जी पद्धत आहे, त्या 4-5 पद्धती आहेत.
सिंगल डबल डिजिट मेथड, ट्रिपल डिजिट मेथड, 4 डिजिट मेथड, स्टॅटिक लेव्हल, डायनॅमिक लेव्हल. तर त्यापैकी कुठल्यातरी एका मेथडनी मी दर आठवड्याला ह्या लेव्हल्स ज्या असतात, त्या लेव्हल्स मी तुम्हाला देत असतो आणि तुम्ही आत्तापर्यंत ऑब्झर्व्ह केलेलं असेल, की मार्केट या लेव्हलला खूप रिस्पेक्ट देतं आणि त्या लेव्हलवरनंच मार्केट बाउन्स बॅक होतं किंवा तिथनंच खाली किंवा वरती जात असतं. तर मित्रांनो, या लेव्हल्स तुम्ही फॉलो करा. ज्यांना या लेव्हल्स शिकायच्या असतील त्यांनी मला पर्सनली कॉल करा. WD गॅनच्या बेसवरती आपण जो प्रोफेशनल ट्रेडर हा कोर्स घेतो, त्या कोर्समध्ये आपण या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेल्या असतात. एनिवे मित्रांनो, येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला अतिशय प्रॉफिटेबल राहो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सबका मंगल हो, ही एक सद्भावना व्यक्त करून मी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.